तेजस्वी घोसाळकरांची मुंबई जिल्हा बँकेच्या संचालकपदी निवड करण्यात आली। तेजस्वी घोसाळकरांनी भाजपसोबत जाण्याच्या चर्चा फेटाळल्यात। पक्षाशी निष्ठा कायम आहे असं वक्तव्य तेजस्वी घोसाळकर यांनी केलं। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही निवड महत्त्वपूर्ण मानली जाते। सहकार क्षेत्र हे वेगळं आणि राजकारण वेगळं आहे। सहकार क्षेत्रामध्ये माझे पती अभिषेक घोसाळकर हे 2 टर्म तिथे संचालक होते। त्यांच्यानंतरची जी जागा रिक्त झाली होती त्याची मी विनंती प्रवीण दरेकर साहेबांना केली होती, मी आणि माझे सासरे विनोद घोसाळकर साहेबांनी, आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की मी खरंच प्रयत्न करेन। आणि काल त्यांनी जाहीर केलं। खरंच त्यांचे आणि सगळे सभासदांचे धन्यवाद करते। मी अजून तरी उद्धव साहेबांबरोबरच आहे आणि उद्धव साहेबांसाठीच मी काम करते। भांडूपच्या गुरुनानक विद्यालयात विद्यार्थ्यांना पंजाबी भाषेची पुस्तकं वाटण्यात आली आहेत। महाराष्ट्रात हिंदी सक्ती चालणार नाही आणि पंजाबी सक्ती तर मुळीच खपवून घेतली जाणार नाही, मनसेच्या कार्यकर्त्यांनी शाळेत धडक दिली आहे। अखेर शाळा प्रशासनाकडून वाटण्यात आलेली पंजाबी पुस्तकं परत घेण्यात येणार याचं आश्वासन देण्यात आलं। आणि विद्यार्थ्यांना पंजाबी पुस्तक वाटून काय गव्हर्नमेंटचा नवीन GR आहे की 20 स्टुडंट्स आले की आपण नवीन भाषा स्थापित करू शकतो। खरं तर ही मायनॉरिटी स्कूल आहे आणि भांडूपमध्ये मायनॉरिटीवाल्यांचीच नाटकी भरपूर आहेत। मायनॉरिटीमध्ये नॅशनल झाला, ऑक्सफर्ड झालं, कॉस्मॉस झालं, गुरुनानक शाळा, ह्या मायनॉरिटी शाळा आहेत। हे स्वतःचा किल्ला बांधायचा, राजकीय सामाजिक किल्ला बांधायचा हा प्रयत्न शाळेच्या माध्यमातून हे करत आहेत। आणि सरकारची ही धोरणं आहेत की तुम्ही शाळेच्या माध्यमातून तुमचे वेगवेगळे इतर भाषिकांचे किल्ले बांधा, म्हणजे कॉस्मोपॉलिटन महाराष्ट्र त्यांना करायचा आहे। जो मराठी लोकांचा महाराष्ट्र आहे त्याच्यावरती त्यांना राजकारण करून त्यांची वोट बँक UP बिहार सारखी करायची ही जवळपास निश्चित या सरकारने या धोरणानुसार दाखवलेलं आहे। आता मॅडमनी ती पुस्तकं विद्यार्थ्यांकडनं आणि पालकांकडनं जेव्हा आम्ही सांगितल्यानंतर बाकीच्या नियमावलीचे जेव्हा प्रश्न उपस्थित झाले त्याच्यानंतर त्यांनी ती पुस्तकं पुन्हा परत घेतलेली आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।